शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट येथील तरुणीवर ॲसिड फेकून गंभीर जखमी करणारे आरोपी दादासू जोशीलकर याला जयसिंगपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयानं 10 वर्षे सक्तमजुरी आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. महिलांवरील अमानुष अत्याचारांबाबत न्यायालयानं घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे या निकालाकडे लक्ष वेधलं जात आहे. या प्रकरणीची पार्श्वभूमी अशी की 27 जानेवारी 2022 रोजी अब्दुल्लाट येथे आरोपी व पीडित यांच्यात सोन्याचे पैसे देणे-घेणे यावरून वाद झाला होता. या वादातून संतप्त झालेल्या आरोपीनं पीडितेच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकून गंभीर जखमी केलं. या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात 25 मार्च 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. या खटल्याची सुनावणी जयसिंगपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश J.M. दळवी यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता उदय कुलकर्णी यांनी प्रभावी बाजू मांडली. सरकारी पक्षाने पीडितेसह एकूण 9 साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय तसेच अन्य भक्कम पुरावे न्यायालयासमोर सादर केले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिकेत पाटील यांची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली. सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये दोषी ठरवत 10 वर्षे सक्तमजुरी व 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याच्या यशस्वी निकालासाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतलेत. तसेच पोलीस अंमलदार संदीप दिनकर हेगडे यांनी साक्षीदार न्यायालयात हजर ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महिलांवरील ॲसिड हल्ल्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने दिलेल्या या कठोर शिक्षेमुळे समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीला निश्चितच चाप बसेल अशी प्रतिक्रिया व्यक्त होतीये. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.